सोलापुरात आल्यानंतर बस स्टँड किंवा रेल्वे स्थानकापासून अक्कलकोटच्या दिशेने जाताना एक 8 ते 10 किलोमीटर अंतरावर वळसंग नावाचं हे गाव लागतं। वळसंग हे गाव इतिहासामध्ये आपली स्वतःची एक नवी आणि वेगळी ओळख घेऊन उभं आहे, कारण या गावाला पदस्पर्श झालेला आहे तो जागतिक विद्वान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा। चला तर मग ही गोष्ट आज तुमच्याशी सांगताना, तुम्हाला बोलताना मला मनापासून आनंद वाटतो। समजून घेऊया वळसंग गावचा हा इतिहास। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेच्या पाण्यासाठी केलेला चौदार तळ्याचा संघर्ष आणि तो संघर्ष सगळ्या जगाला माहिती आहे किंवा तो इतिहास सर्वांना स्फूर्ती देतो। पण मला वाटतं आत्ता आपण अशा ठिकाणी आहोत, खरं तर हे सुद्धा ऐतिहासिक आणि महत्त्वाचं ठिकाण आहे। सोलापूर जिल्ह्यातील वळसंग हे गाव इतिहासामध्ये अजरामर झालेलं आहे आणि तुम्ही हे अजरामर होण्याचं कारण इथं बघू शकता। ही एक सुंदर विहीर तुम्हाला ऐतिहासिक चिरेबंदी घडीव कामामध्ये बांधलेली या ठिकाणी तुम्हाला दिसेल। ह्या विहिरीचा इतिहास खूप उत्साह वाढवणारा आणि आपल्याला खरं तर प्रोत्साहन देणार आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। हे जे पाणी दिसतंय ना आणि ही जी खोली दिसते ना विहिरीची, याच्या मागे एक इतिहास आहे। तर त्या काळी अस्पृश्य समाजाला सार्वजनिक ठिकाणी पाणी प्यायला बंदी होती। चौदार तळ्याचा संघर्ष झाला, परंतु हे सगळे आंदोलन होत असताना लगेच सगळं बदललं, सगळ्या गावगाड्यामध्ये सगळा बदल झाला असं झालं नाही। अनेक गावांमधून हे घडत होतं की पाणी प्यायला बंदी होती। असंच हे वळसंग गाव होतं। या वळसंग गावातील सर्व दलित अस्पृश्य बांधवांनी पाणी पिण्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःची विहीर असावी या उद्देशानं ही आखीव रेखीव विहीर खोदली, तिचं बांधकाम केलं आणि त्या विहिरीचं बांधकाम पूर्ण झालं, परंतु त्या विहिरीचं पाणी कुणीही पिलं नाही लगेच। का पिलं नाही तर इथल्या सगळ्या बांधवांनी ठराव केला होता, ठरवलं होतं एकत्रित येऊन की जोपर्यंत या विहिरीचं पाणी आपले मुक्तिदाता, आपले प्रेरणास्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पिणार नाहीत तोपर्यंत गावातल्या कुणीच या विहिरीचं पाणी प्यायचं नाही। किती प्रेरणादायी गोष्ट आहे ही। म्हणजे गावातील या बांधवांना प्यायला पाणी मिळत नाही सार्वजनिक ठिकाणी, ते स्वतः विहीर खोदतात, इतकी चांगल्या प्रकारे बांधतात आणि त्यांची ऊर्जा काय आहे तर बाबासाहेब जोपर्यंत या विहिरीला येऊन स्पर्श करणार नाहीत, ते इथलं पाणी पिणार नाहीत तोपर्यंत आपणही इथलं पाणी प्यायचं नाही। आणि हा संदेश बाबासाहेबांपर्यंत जातो। बाबासाहेबांना ही माहिती जेव्हा कळते, त्यानंतर बाबासाहेब जेव्हा या भागात येतात सोलापुरात, तेव्हा बाबासाहेबांना या ठिकाणी आवर्जून भेट द्यावं वाटतं आणि बाबासाहेब स्वतः या ऐतिहासिक ठिकाणी 1937 साली 24 जानेवारी रोजी भेट देतात। ही 24 जानेवारी 1937 ही तारीख सोलापूर जिल्ह्यात समतेच्या लढाईच्या इतिहासामध्ये अजरामर झालेली मला वाटतं। बाबासाहेब या ठिकाणी आले आणि याच ठिकाणावरून बाबासाहेबांना पाणी काढून प्यायला दिलं गेलं। तेही खूप ऐतिहासिक आणि खरं तर म्हणजे भावना काय असतात समाजाच्या आपल्या नेत्याच्या प्रती हे सांगणार आहे। बाबासाहेबांना चांदीच्या ग्लासामधून आणि रेशमाच्या दोऱ्याने पाणी यातलं काढलं गेलं। चांदीचा ग्लास त्या रेशमाच्या धाग्याला दोऱ्याला बनवून बांधला आणि त्या चांदीच्या ग्लासाने पाणी काढलं आणि ते बाबासाहेबांना प्यायला दिलं आणि बाबासाहेबांनी ते पाणी प्राशन केलं आणि मग सगळ्यांनी जय जयकार केला, आनंद साजरा केला। बाबासाहेबांची येथे चांगली मोठी सभा झाली, बाबासाहेबांनी सर्वांना मार्गदर्शन केलं, एक प्रकारे आनंद व्यक्त केला, आपण स्वयंपूर्ण होत आहोत आणि बाबासाहेबांनी खरं शुभेच्छा दिल्या या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि एक प्रकारे या विहिरीचं उद्घाटन झालं। खरं तर महामानवाचा हात स्पर्श या विहिरीला झाला, इथल्या पाण्याला झाला आणि त्यांनी पाणी प्राशन केलं आणि गावासाठी ही विहीर खुली झाली। 1992 साली दुष्काळ पडला होता, परंतु त्या दुष्काळात देखील या विहिरीला पाणी होतं आणि त्या पाण्याच्या जोरावर इथल्या सगळ्या नागरिकांची तहान भागत होती। आत्ता सुद्धा या विहिरीला खूप चांगल्या प्रकारे पाणी आहे, गावकरी या पाण्याचा उपयोग करतात। ही विहीर आणखी कधी आटली नाही, अशा प्रकारची ही
समतेच्या पाण्यासाठी उभी राहिलेली, खोदली गेलेली सोलापूर जिल्ह्यातली ऐतिहासिक विहीर आहे. मला वाटतं की दरवर्षी या ठिकाणी त्या दिवशी त्या बाबासाहेबांच्या पदस्पर्श या ठिकाणी झाला आणि बाबासाहेबांचा पदस्पर्श होऊन बाबासाहेबांनी या विहिरीतलं पाणी प्राशन केलं, म्हणून या ठिकाणी एक कार्यक्रम आयोजित केला जातो. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाचा वर्धापन दिन साजरा होतो. या ठिकाणी लोक उत्साहाने एकत्र येतात आणि म्हणून या ऐतिहासिक ठिकाणी आज मी आलो. मला खूप आनंद वाटला. माझ्यासोबत आमचे सहकारी मित्र कांबळे सर मॅक्स महाराष्ट्राचं काम करतात. त्यांनी याआधी इथली चांगली स्टोरी केलेली आहे आणि अशा तुम्ही कधी या भागात आलात तर नक्की या विहिरीला, बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला भेट द्यायला आपण आवर्जून या ठिकाणी या आणि इथं आल्यानंतर तुमची छाती अभिमानाने भरून येईल. आणि या ठिकाणाला भेट का द्यायची तर अशी ठिकाणं आपल्याला प्रेरणा देत असतात आणि इतिहासातल्या ह्या खरं मला वाटतं की सुवर्ण पावलाच्या पावन खुणा आहेत, त्या आपण जपल्या पाहिजेत, त्या पुढच्या पिढीला सांगितल्या पाहिजेत, तर कळेल की हा प्रवास कुठून सुरू झाला होता आणि आज आपण कुठे आलेलो आहोत. सर्वांना धन्यवाद. जय भीम. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि असे आणखी व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट रहा. धन्यवाद.